विज्ञान, जगातला पहिला अणुबॉम्ब आणि भगवद्गीता यांचा काही संबंध आहे का? वर पाहिलं तर यांचा काहीही काडी मात्र संबंध दिसत नाही. पण या तिन्ही गोष्टी एका व्यक्तीशी जोडल्या गेलेल्या आहेत. ते आहेत अमेरिकेचे रॉबर्ट ओपेनहायमर, जे एक अतिशय प्रसिद्ध असे संशोधक होते. अणुबॉम्बचा जनक म्हणून रॉबर्ट ओपेनहायमर यांना ओळखलं जात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेने 1945 साली न्यू मेक्सिकोच्या वाळवंटामध्ये पहिल्यांदा अणुस्फोट घडवला होता. ती पहिली अणुचाचणी यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक गीतेची ओळ उमटली होती. ती होती की मी आता काळ बनलो आहे जो या जगाचा विनाश करत आहे. ओपेनहायमर यांनी नेमक्या कोणत्या गीतेमधील श्लोकाचा उल्लेख केला आणि त्यांना गीतेविषयी एवढं प्रेम का वाटत होतं? पहिल्या अणुस्फोटानंतर व त्याआधी काय घडलं? ओपेनहायमर यांची कहाणी काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ लाईक करा. 16 जुलै 1945 ची ती पहाट. अतिशय सामान्य वाटणारी ही पहाट, पण याच दिवशी रॉबर्ट ओपेनहायमर न्यू मेक्सिकोच्या वाळवंटातल्या एका बंकरमध्ये बसून त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते ज्यानं सारं जग बदलून जाणार होते. ते जिथे बसले होते त्या बंकर पासून 10 किलोमीटरवर जगातल्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी होणार होती. या चाचणीला नाव दिलं होतं ट्रिनिटी. ओपेनहायमर जेमतेम 4 तास झोपले होते. ते थकले होते, अतिशय चिंतेत दिसत होते. तसे ते कायमच सडपातळ होते, पण मागच्या 3 वर्षात प्रोजेक्ट वाय वर काम करताना त्यांचं वजन 52 किलो पर्यंत कमी झालं होतं. प्रोजेक्ट वाय हा मॅनहॅटन प्रोजेक्टचा भाग होता, ज्या अंतर्गत अमेरिकेने पहिल्यांदाच अणुबॉम्ब तयार केला होता. त्या बॉम्बचीच आता चाचणी होणार होती. काउंटडाऊन सुरू झालं होतं तेव्हा ओपेनहायमर यांच्या चेहऱ्यावर अतिशय तणाव वाढत होता. ते श्वास रोखून पाहू लागले. स्फोट झाला. त्या प्रकाशाने जणू सूर्यालाही मागं टाकलं. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा स्फोट होता, ज्याची क्षमता 21 किलोटन TNTच्या स्फोटा एवढी होती. स्फोटाचा आवाज सर्व दूर घुमला. धुरांचा ढग वर उठू लागला. तसं ओपेनहायमर यांच्या चेहऱ्यावरचा ताण हलका झाला. पण त्या स्फोटानंतरच्या दिवसात रॉबर्ट निराश झाल्यासारखे वाटायचे. सतत विचारात हरवून जायचे, कारण पुढे काय होणार हे त्यांना माहीत होतं. एक सकाळी जपानच्या गरीब बिचाऱ्या लोकांचं काय होणार आहे असं त्याने एका मित्राशी बोललं सुद्धा होतं. पण मग लष्करी अधिकाऱ्यासोबत बैठकीत ते या गरीब बिचाऱ्या लोकांना जणू विसरून गेले होते आणि बॉम्ब कसा टाकायचा, किती उंचीवरून टाकायचा, पाऊस किंवा धुकं असताना काय करायचं, या सर्व गोष्टीबाबत ते चर्चा करत होते. ट्रिनिटीच्या यशानंतर महिन्याभरानं अमेरिकेने हिरोशिमावर यशस्वीपणे बॉम्ब टाकला असं आपल्या सहकार्यासमोर जाहीर करताना ओपेनहायमर यांनी एखाद्या विजेत्यासारखे हात उंचावले होते. तेव्हा टाळ्यांचा अगदी जोरात कडकडाट झाला होता. ओपेनहायमर हे जणू मॅनहॅटन प्रोजेक्टचं बौद्धिक आणि भावनिक हृदयच होते, पण ते एखाद्या गुड कोड्यासारखेही होते. ते एक थिओरिटिकल फिजिसिस्ट होते, पण त्यांच्यात महान नेत्यासारखे भुरळ पाडणारे गुण होते. ओपेनहायमर यांचे एक मित्र सांगतात की ते वैज्ञानिक होते, पण एखाद्याच्या कल्पनेचा कसा वापर करून घ्यायचा हेही त्यांना चांगलं उमगलं होतं. एक चांगले लीडर होते ते. ओपेनहायमर यांचा जन्म 1904 साली न्यूयॉर्कमध्ये झाला. त्यांचे पालक ज्यू धर्माचे होते आणि जर्मनीतून अमेरिकेत स्थायिक झाले होते. कपडा व्यापारातून ते श्रीमंत बनले होते. हा परिवार मॅनहॅटनच्या उच्चप्रभू भागात मोठ्या घरात राहायचा. घरी मोलकरीने एक ड्रायव्हर दिमतीला होते. घर युरोपातल्या कलाकृतीने भरलेलं होतं. पण श्रीमंतीत वाढलेल्या असूनही ओपेनहायमर बिघडलेले नव्हते आणि उदार मनाचे होते. त्यांची शाळेतली मैत्रीण जेन डिडीशाईम सांगते की रॉबर्ट तेव्हा तसा लाजाळू होता, सडपातळ गुलाबी गालांचा, पण अतिशय हुशार होता. असामान्य बुद्धिमत्तेचा दुसरा परिणाम म्हणून लहानपणी ओपेनहायमर काहीसे एकटे राहायचे. त्यामुळे पुरुषांनी मैदानी खेळात उतरायला हवं, वयानुसार थोडी मस्ती करायला हवी, अशा त्या काळातल्या अपेक्षित गोष्टींमध्ये त्यांना फारसा रस नव्हता. हार्वर्ड विद्यापीठात रसायनशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी रॉबर्ट यांनी घर सोडलं. तेव्हा त्यांची नाजूक मानसिकता ठळकपणे दिसू लागली. त्यांच्यातला अहंकार आणि संवेदनशीलता या दोन्ही गोष्टी त्रासदायक ठरतायत असं वाटू लागलं होतं. ही समस्या ते पुढे इंग्लंडच्या केम्ब्रिजमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी गेले तेव्हाही कायम राहिली. रॉबर्टनी अप्लाइड लॅबोरेटरीमध्ये काम करायला हवं यावर त्याचे ट्युटर सतत भर देत होते, कारण त्यात रॉबर्ट थोडे कच्चे होते. 1925 साली एका पत्रात त्यांनी लिहिले आहे की मला हे सगळं खूप जड जात आहे. लॅबमध्ये काम करणं अतिशय कंटाळवाणं आहे. मी त्यात इतका कच्चा आहे की मी काही नवीन शिकतोय असं वाटणंही अशक्य आहे. गोष्ट एवढ्या टोकाला गेली की ओपेनहायमर यांनी विष लावलेलं एक सफरचंद जाणून बुजून आपल्या ट्विटरच्या डेस्कवर ठेवलं होतं. ट्विटरने ते सफरचंद खाल्लं नाही आणि कुठला अनर्थ झाला नाही. पण या प्रकारानं रॉबर्ट यांचा केम्ब्रिज
कॉलेजमधील स्थानाला धक्का पोहोचला. ते मनसोपचार तज्ज्ञाकडे जातील या अटीवरच त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आलं नाही. रॉबर्ट यांना सायकोसिस असल्याचं निदान मानसशास्त्रज्ञांनी केलं, पण उपचाराने फायदा होणार नाही असं नमूद करून त्यांना सोडून दिलं. जिथे मनसोपचार तज्ज्ञ अपयशी ठरले तिथे त्यांना साहित्याने म्हणजेच भगवद्गीतेने वाचवले होते. 1930च्या दशकाच्या सुरुवातीला विज्ञानात शैक्षणिक कारकिर्दी सुरू असतानाच रॉबर्ट ओपेनहायमर इतर विषयांचाही अभ्यास करू लागले. याच काळात त्यांनी हिंदू धर्मग्रंथांची ओळख झाली. त्यांनी हिंदू धर्मग्रंथ आवडीने वाचायला सुरुवात केली. भगवद्गीता मुळातून वाचता यावी यासाठी त्यांनी संस्कृत शिकायला सुरुवात केली. पुढे अणुबॉम्बच्या निर्मितीनंतरचे त्यांचे "मी आता काल किंवा मृत्यू बनलो आहे जो जगाचा नाश करू शकतो" हे प्रसिद्ध उद्गार भगवद्गीतेतूनच घेतलेले आहेत. गीतेच्या 11व्या अध्यायातला तो 32वा श्लोक आहे जो त्यांनी अणुबॉम्बच्या स्फोटनंतर वापरला होता. यावरून स्पष्ट होते की त्यांना किती भगवद्गीतेचे ज्ञान झाले होते व भगवद्गीतेमुळे त्यांना एक मानसिक समाधान भेटले होते. मान्यतेनुसार या अध्यायात श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवलं होतं आणि म्हटलं होतं, "मी महाकाल आहे जो लोकांचा नाश करू शकतो. या लोकांच्या नाशासाठी मी आता प्रवृत्त झालो आहे. म्हणून तू युद्ध केले नाहीस तरी शत्रू पक्षीय सैन्यातील योद्धांचा नाश होणार आहे." महाभारतातल्या कथेनुसार अर्जुन नैतिक पेचात सापडला असताना श्रीकृष्णाने त्याला दिलेले ज्ञान गीतेत सामावले आहे. रॉबर्ट ओपेनहायमर अणुबॉम्ब निर्मितीच्या प्रोजेक्ट वाय वर काम करत होते. तिथे त्यांनाही काहीसा असाच नैतिक पेच पडला असावा. गीतेमध्ये कर्तव्य आणि निष्काम कर्मयोग म्हणजे कुठल्या फळाची अपेक्षा न करता काम करणं अशा कल्पना मांडल्या आहेत. या तत्वज्ञानानुसार परिणामांची भीती वाटते म्हणून कुठलंच पाऊल न उचलणं हेही योग्य ठरत नाही. याचाच विशेष उल्लेख रॉबर्ट यांनी 1932 साली आपल्या भावाला लिहिलेल्या एका पत्रात केला आहे. त्यांच्यामध्ये युद्ध ही एक अशी परिस्थिती आहे जिथे हे तत्वज्ञान पडताळून पाहता येईल. खरं तर तेव्हा राजकारण्यांपेक्षा शास्त्रज्ञांमध्ये अणुअस्त्रांच्या धोक्याविषयी जास्त चर्चा होत असे. नाझी जर्मनी अणुबॉम्ब तयार करत अशी भीती सर्वांना वाटत होती. 1939 मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी लिहिलेल्या एका पत्रामुळे अमेरिकन सरकारमधल्या वरिष्ठ नेत्यांचं लक्ष त्याकडे गेलं. राष्ट्राध्यक्षांचे लक्ष वेधण्यात त्यांना यश आलं. अणुशक्तीचा वापर शस्त्रासारखा करता येईल का या शक्यतेचा गांभीर्याने विचार करण्यासाठी अमेरिकन सरकारने नेमलेल्या आघाडीच्या वैज्ञानिकांमध्ये रॉबर्ट ओपेनहायमर यांचा समावेश होता. ओपेनहायमर यांच्या टीमच्या योगदानामुळेच अणुबॉम्ब बनवता येणं शक्य असल्याचं स्पष्ट झालं आणि सप्टेंबर 1942 मध्ये त्याच्या निर्मितीसाठी प्रक्रियाही हळूहळू सुरू झाली. या मिशनचं नेतृत्व आपल्याकडे येणार आहे याची कुणकुण लागताच ओपेनहायमर यांनी तयारीला सुरुवात केली. युद्धानंतरच्या काळात ओपेनहायमर यांच्या भूमिकेत बदल होताना दिसला. त्यांनी अणुअस्त्रांचं वर्णन हल्लाखोरीत किंवा दहशतीचं साधन असं केलं तर शस्त्र उद्योग हा सैतानाचं काम असल्याचं ते म्हणाले. ऑक्टोबर 1945 मध्ये एका बैठकीदरम्यान त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. ओपेनहायमर तेव्हा राष्ट्राध्यक्ष ट्रूमन यांना म्हणाले होते, "मला वाटतं माझे हात रक्ताने माखले आहेत." राष्ट्राध्यक्षांनी नंतर नमूद केले की, "मी त्याला सांगितलं, तुझे नाही तर माझे हात रक्ताने माखले आहेत आणि त्याची चिंता मला करू दे." दोघांमधला हा संवाद ओपेनहायमर यांच्या आवडीच्या भगवद्गीतेतील अर्जुन आणि कृष्णाच्या संवादासारखा वाटावा असा आहे. अर्जुनाने लढण्यासाठी तेव्हा नकार दिला होता कारण आपल्या नातेवाईकांच्या मृत्यूसाठी आपण जबाबदार ठरू असं त्याला वाटत होतं, पण कृष्णाने त्याचा मनावरचा भार हलका केला. हाच युक्तिवाद ओपेनहायमर यांनी अणुबॉम्बची निर्मिती करताना आपल्या सहकाऱ्यांच्या मनातले किंतु परंतु व नैतिक प्रश्न दूर करण्यासाठी वापरला होता. युद्धानंतरच्या काळात ॲटॉमिक एनर्जी कमिशनमध्ये काम करताना ओपेनहायमर यांनी अण्वस्त्रांच्या आणखी विकासाला विरोध केला. अगदी त्यांच्या संशोधनावर आधारित असलेल्या शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बलाही त्यांचा विरोध होता. परिणामी 1954 साली अमेरिकन सरकारनं ओपेनहायमर यांची चौकशी सुरू केली. त्यांचा सिक्युरिटी क्लिअरन्स काढून घेण्यात आला. त्यामुळे धोरणात्मक कामात त्यांच्या सहभागाचा अंत झाला. एका बाजूला अणुबॉम्बचं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेल्या यशाविषयीचा अभिमान आणि दुसरीकडे त्याच्या परिणामाविषयी अपराधीपणाची भावना, या दोन्ही गोष्टी ओपेनहायमर यांच्या आयुष्याच्या अखेरच्या दशकामध्ये समांतरपणे चालत होत्या. त्या काळातल्या त्यांच्या वक्तव्यामध्ये आलिया भोगासी असावे सातर असा भावही दिसून येतो, कारण अनेकदा त्यांनी नमूद केलं की कुणी ना कुणीतरी अणुबॉम्ब बनवला असतात. ओपेनहायमर यांनी शेवटच्या 20 वर्षांमध्ये प्रिन्स्टन विद्यापीठामध्ये संचालक म्हणून काम केले. अगदी तरुणपणी ओपेनहायमर यांना सिगारेटीचं व्यसन लागलं होतं. अधूनमधून त्यांना क्षयरोगाचा त्रास व्हायचा. 1967 साली वयाच्या 62व्या वर्षी घशाच्या कॅन्सरने त्यांचा अंत झाला. धन्यवाद. जय हिंद.